दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 मार्च 2026 गुरुवारी आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे रामाने रावणावरती विजय मिळविला आणि 14 वर्षाचा वनवास संपवून राम आपल्या वनवासातून परत आले आणि हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. हा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हा साजरा केला जातो आणि या गुढीपाडव्याला आपण नवीन गोष्टींची, नवीन वस्तूंची किंवा नवीन सगळी सुरुवात करत असतो आणि यश, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानलेला असा हा गुढीपाडवा आहे. आणि ह्या गुढीपाडव्याला आपल्याला नवीन वर्ष मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याच्या पाडव्यापासून आपलं हिंदू धर्मातलं महाराष्ट्राचं नवीन वर्ष सुरू होतं. आणि ह्या महाराष्ट्रातील लोक असतील, हिंदू धर्मातले लोक असतील, हिंदू धर्मातील जे सणवार जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असे असतात. आणि तसाच हा पाडवा मराठी महिन्याचा पहिला सण आहे आणि ह्या पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. आणि नवीन वर्ष आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं, आनंदाचं जावं, आरोग्यदायी जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग यासाठी आपल्याला काही गोष्टींचे नियम पाळावे लागतात. कसं असतं, स्त्रियांना प्रत्येक गोष्टीची एक आवड असते किंवा एक संसार करण्याचा त्यांच्यामध्ये पूर्वीपासून बायकांच्यामध्ये संसाराची आवड असते. त्यामुळे बायका काय करतात, स्त्रिया प्रत्येक गोष्ट जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण नको असलेल्या जर गोष्टी तुम्ही घरामध्ये साठवून ठेवल्या तर घरामध्ये आपल्या नकारात्मकता येते आणि त्यामुळं आपल्या प्रगतीच्या आडत्या गोष्टी येत असतात. मग अशा कोणत्या गोष्टीमुळे नकारात्मकता येते आणि ह्या गोष्टी पाडवा येण्यापूर्वी आपल्याला घरातून बाहेर काढायचे. कसं असतं, प्रत्येकजण संसार करत असताना चिकाटीनं करत असतो. पण कितीही तुम्ही देवपूजा केल्या, सेवा केल्या, उपाय केले, तुमच्या घरामध्ये सगळं तुम्ही देवपूजेचं सगळं व्यवस्थित करता, पण अडगळीच्या वस्तू, फुटलेल्या, तुटलेल्या इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, चप्पल असतील, फाटलेले कपडे असतील, हे जर तुम्ही घरामध्ये साठवून ठेवलं तर तुम्ही ज्या पूजा करता, सेवा करता त्याचा फायदा होत नाही. मग तुम्ही असं म्हणता, अरे बापरे, मी इतकी पूजा करतो, मी इतक्या सेवा करतो, मी इतकं देवाचं करतो पण मला त्यात यशच नाही आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण एकच की तुम्ही नको असलेल्या अडगळीच्या वस्तू ह्या असतात. म्हणून ह्या वस्तू सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घरातून बाहेर काढून टाकायचे. आता ज्या वापरात नाही आहेत, वर्षानुवर्षे गोष्टी तुम्ही घरामध्ये साठवून ठेवल्यात, वापरात नाहीत, त्या अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायचे. सगळ्यात महत्त्वाचं, जिथे घरात स्वच्छता, टापटीपपणा, घर नीटनेटकं, तिथं माता लक्ष्मीचं वास्तव्य कायम असतं. आणि जिथे घरामध्ये नीटनेटकेपणा नाही आहे, घरात गलिच्छपणा आहे, धूळ खात पडलेल्या वस्तू आहेत किंवा देवघर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेलं आहे, तर त्यावेळेला देवघरामध्ये नको असलेल्या वस्तू साठवून ठेवणे. देवघर आहे, त्या देवघराच्या वरती, देवाऱ्यावरती पुस्तकं ठेवणं, वस्तू ठेवणं, हे सगळं नकारात्मकतेचं कारण आहे आणि त्याचा दोष तुमच्या घराला लागत असतो. मग प्रगती होत नाही, पैसा येत नाही, संसार व्यवस्थित चालत नाही, वाद होणं, त्यानंतर आरोग्य बिघडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जुन्या वस्तू, भांडी असतील, कपडे असतील किंवा अजून काय असेल, बघा एकेकांना सवय असते की नको असलेली भांडी साठवून ठेवायची, पण तुम्ही वापरत नाही ना, तर ती भांडी तुम्ही गरिबाला देऊन टाका, त्यालाही उपयोग येईल आणि तुमच्या घरातली अडगळ कमी होईल. नको असलेल्या जर भांडी तुम्ही ठेवली तर तुम्हालाही कामाचा त्रास वाढत जाईल. ज्या वेळेला तुम्ही स्वच्छता करायला घर घेता त्यावेळेला वस्तू काढणं फार जड जातं. म्हणून नको असलेले भांडी देऊन टाका. दुसरी गोष्ट, तुमच्याकडं घरात जर फाटलेली कपडे तुम्ही साठवून ठेवली असतील तर अतिशय प्रमाणात, जास्त प्रमाणात नकारात्मकता घरात येते आणि गरिबी यायला सुरुवात होते. म्हणून फाटलेली कपडे सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढून टाका. आणि जुनी कपडे तुम्हाला जी वापरायची नाहीत, कलर गेलेत किंवा बसत नाहीत, तुम्हाला साड्या जुन्या झालेत म्हणून तुम्हाला बसत नाही आहेत किंवा वापरत नाही तुम्ही, ह्या साड्या धुवायच्या आणि एखाद्या वृद्धाश्रममध्ये, अनाथ आश्रममध्ये किंवा गरीब व्यक्तींना
देऊन टाकायच्या. त्यानंतर बघा मुलांच्या एक्झाम झाल्यानंतर आपण पुस्तकं ठेवतो, वह्या ठेवतो. हे सुद्धा तुम्ही ज्या फुटपाथवरती मुलं असतात ती शाळेला जात असतील तर त्या मुलांना ती पुस्तकं द्या, रद्दीला घाला. ह्याचा तुम्ही म्हणजे हे रद्दीला घालू शकता. तिसरी गोष्ट, घरामध्ये तुमच्या किचनमध्ये तुटलेली चिरलेली काचेची वस्तू किंवा स्टीलचे डिश वगैरे असतील, वाट्या असतील, चिरल्या असतील, तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या वस्तूसुद्धा तुम्ही काढून टाकायच्या. त्यामुळं सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता वाढते. त्यानंतर बघा चप्पल तुटले पण असू दे, शिवून घालता येईल, असू दे आपल्याला वापरता येईल, असं करून आपण ती ठेवत असतो. किंवा आपल्याला एखादी चप्पल बसत नाही आहे किंवा जुनी झाली, आपण घालत नाही, पण ती आपण साठवून ठेवतो. तर ही सुद्धा चप्पल तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकायची आणि आपल्या घरातले जेवढे तुटके चप्पल, जुने चप्पल असतील ते सगळे काढायचे. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू, मग गिझर असेल, हीटर असेल किंवा इस्त्री खराब झालेली असतील, घड्याळ खराब झालेले असतील, त्यानंतर तुमच्याकडे जुने मोबाईल असतील, ह्या सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ह्या सगळ्या बंद पडलेल्या असतील, चार्जर असतील, हे सगळे बाहेर काढून टाका. बल्ब गेलेले असतील, पिना असतील बल्बच्या किंवा वायरचे पिना असतील, वायर खराब झालेले असेल, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या बाहेर काढून टाकायच्या. ह्या वस्तूमध्ये सुद्धा जास्तीत जास्त नकारात्मकता साठलेली असते. त्यानंतर बघा घर सतत स्वच्छ ठेवायचं, जाळे जमाटे नेहमी काढायचे. ज्या ज्या वेळेला तुम्ही झाडू मारता त्या वेळेला तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये झाडू मारायचा. दरवाजे स्वच्छ आठवड्यातून एकदा पुसून घ्यायचे. त्यानंतर बघा तुमच्या अडगळीच्या वस्तू जिथे आहेत ते सगळं बाहेर काढून टाकून तिथेही स्वच्छता करा. त्यानंतर तुमच्या घरामध्ये समजा एखादं धान्य वगैरे किडलेलं असेल ते सुद्धा तुम्ही काढून टाकायचे. जेवढ्या वस्तू खराब झालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत, फाटलेल्या आहेत, जुन्या आहेत, त्या सगळ्या ह्या पाडव्याच्या आधी तुम्ही जर काढून टाकल्या तर वर्ष तुमचं सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यमय आणि भरभराटीचं जायला काहीच अवघड जाणार नाही. आणि म्हणून गुढीपाडव्यापासून तुमचं नवीन वर्ष चांगलं जावं ह्यासाठी ह्या सगळ्या वस्तू घरातून बाहेर काढून टाका आणि तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं सुरू करा. तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असतील तर त्या तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये किंवा केंद्रामध्ये विचारा. त्याचा एक श्लोक आहे, स्तोत्र मंत्र आहे, तो म्हणा आणि त्या मूर्ती दही भातासह विसर्जित करा आणि नवीन मूर्ती तुम्ही घेऊन येऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही गुढीपाडव्याच्या आधी हे सगळं करायचं आहे आणि नवीन वर्षाची गुढीपाडव्यापासून सुरुवात करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका. तुम्हाला गुढीपाडव्यापासूनचं नवीन वर्ष, मराठी वर्ष खूप सुख समृद्धी आरोग्यदायी जाऊ दे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.